नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विकास कायवण आणि मी आहे फाउंडर VRG वेल्थ अकॅडमीचा. मला तुम्हाला 3 गोष्टी सांगायच्या आहे ज्या की कोणीही तुम्हाला सांगू इच्छित नाही. जो आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम मधला डिफरन्स. राईट, तर याला लोक मिसअंडरस्टँडिंग करतात आणि लॉंग टर्म मध्ये वेल्थ बिल्ड करू शकत नाही, आपली संपत्ती जमा करू शकत नाही. आणि जे लोक काही काम नाही करत, काहीच काम नाही करत, ते लोक चांगल्या प्रकारे संपत्ती गोळा करतात. मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय, पुढच्या 3 एक्झाम्पल वरनं, पुढच्या 3 उदाहरणावरनं तुम्हाला स्पष्ट होईल. तर नीट ऐका. दिस कॅन चेंज युअर लाईफ अँड दिस कॅन चेंज युअर ऍटिट्यूड, जो की आपण स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड कडे बघतोय. राईट, तर नीट ऐका. सर्वात आधी ज्यावेळेस मी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम बद्दल रिसर्च करत होतो आणि असेच माझे 1-2 फ्रेंड्स होते, तर त्या फ्रेंड्स कडे मी गेलो, पहिल्या फ्रेंड्स कडे गेलो आणि तो होता स्टॉक ब्रोकर. त्याच्याकडे मी गेलो आणि म्हटलं की जर आपल्याला हे माहिती आहे की सेन्सेक्सने आतापर्यंत मागच्या 45-46 इयर्स मध्ये 15 ते 16% रिटर्न्स दिलेले आहे, तर मग आपण सगळ्या तुमच्या जे काही क्लायंट्स आहेत त्यांना तुम्ही हे का नाही सांगत की तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्ट करा, इंडेक्स घ्या आणि निवांत राहा, असं का नाही सांगत? तर तो म्हटला की अरे यार विकास, जर आम्ही असं सांगितलं तर लोक रोज बाय सेल कधी करतील? म्हटलं अच्छा, म्हणजे तुम्हाला लोकांनी रोज बाय सेल केलं तरच ब्रोकरेज भेटणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पुढे सस्टेन करू शकणार. तर तो म्हणला येस यार असंच आहे, त्यामुळे आम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही लोकांना. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मी दुसऱ्या व्यक्तीकडे गेलो आणि तो होता म्युच्युअल फंड ऍडवायझर किंवा असं समजा की म्युच्युअल फंड मॅनेजर होता. मी म्हटलं तुम्ही असं डायरेक्ट सजेस्ट का नाही करत की काही करू नका, डायरेक्ट तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, निफ्टीचेच फंड घ्या, इंडेक्सचे फंड घ्या, ज्यामध्ये काही करायची गरज नाहीये, लॉंग टर्म मध्ये तुमचा पैसा असाच ग्रो होणार आहे. कारण की निफ्टी सेन्सेक्स 100 स्टार्ट झाला आणि 85,000 पर्यंत गेला, म्हणजे काही न करता 850 टाइम्स म्हणजे 850 टाइम्स रिटर्न्स भेटलेले. तर एवढे रिटर्न्स तर न काम करता पण भेटतात, मग तुम्ही डायरेक्ट का नाही सजेस्ट करत? तर ते म्हणले की जर आम्ही क्लायंटला डायरेक्ट सांगितलं तर मग आमचा उपयोग काय? आम्ही एवढं शिकल्यानंतर हे जे काही करतोय, मॅनेज करतोय, इथे बसतोय, आम्ही मॅनेज करतोय, त्याचा अर्थ काय? म्हटलं अच्छा, म्हणजे जर लोक स्वतः शिकले आणि स्वतः मॅनेज केलं तर तुम्हाला जो 2-2.5% एक्सपेन्स रेशो आहे तो नाही भेटणार किंवा कमी भेटणार. तर तो म्हटला हो असंच आहे, त्यामुळे आम्ही सांगत नाही. त्यानंतर मी गेलो टीव्ही वाल्यांकडे आणि म्हटलं की तुम्ही टीव्हीवरती रोज वेगवेगळे शेअर सांगता, तुम्ही असं का नाही सांगत की सेन्सेक्स आणि निफ्टी घ्या आणि बस, नथिंग यू हॅव टू डू? तर ते म्हणले की जर आम्ही असं सांगितलं सोमवारी निफ्टी घ्या, मंगळवारी सेन्सेक्स घ्या, परत निफ्टी परत सेन्सेक्स, तर कोणी टीव्ही बघणार का? नाही. तर म्हटलं अच्छा, तुम्हाला तुमचा टीआरपी वाढवायचा आहे. तर तुम्ही बघितलं जे काही इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत जे चांगल्या पोझिशनला आहेत, ते रिटेलरला कधी माहिती होऊ देऊ इच्छितच नाही की ऍक्च्युअली स्टॉक मार्केट किंवा पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग काय. जे काही आपण पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग करतो त्यासाठी काही काम करायची गरज नसते. बिकॉज तुम्ही जर 8-10 तास काम करताय तर सोसायटी तुम्हाला किती रुपये देईल तुम्हाला माहिती नाही. बॉसचं प्रेशर, सगळं प्रेशर असेल, त्या प्रेशर मधनं महिन्याला सॅलरी किती येईल तुम्हाला याची कधी कधी गॅरंटी नसते आपल्याला. बट पॅसिव्ह इन्कम मध्ये असं नसतं. 100 रुपये टाकल्याने त्याचे 85,000 झाले, याच्यासाठी काही करावं लागलं नाही इंडेक्स मध्ये. तर त्याच्यासाठी राईट नॉलेज राईट लोकांपर्यंत पोहोचायला याच्यासाठीच मी VRG वेल्थ अकॅडमी चालू केलेली आहे आणि एक पहिला माझा फ्री कोर्स मी लॉन्च केलेला आहे जो की लिमिटेड लोकांसाठी आहे. राईट, सो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला राईट नॉलेज पाहिजे फायनान्स मधलं, माझा जो काही एक्सपिरियन्स आहे 10 वर्षापेक्षा प्लस एक्सपिरियन्स, तो एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर या कोर्ससाठी 5 डेज साठी फ्री रजिस्टर्ड करा. इनिशियल काही लोकांसाठी हा फ्री आहे, नंतर पेड पण होऊ शकतो. सो लगेच कम्युनिटीला जॉईन करा. कधी आपला सेमिनार असेल, कधी तो वर्कशॉप असेल, एव्हरी डिटेल तुम्हाला त्या ग्रुपमध्ये माहिती पडेल. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की काय तुम्हाला करायला पाहिजे. एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप नॉलेज, स्टॉक मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, राईट म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा, कमी एक्सपेन्स रेशो वाला कसा सिलेक्ट करायचा, एव्हरीथिंग त्या 5 डेजच्या क्लासमध्ये तुम्ही शिकणार आहात. सो आय एम सुपर एक्साइटेड फॉर दिस कोर्स अँड आय होप यू आर टू. राईट, सो हे सगळी वेबसाईट एकदा गो थ्रू करा. तुम्हाला काय वाटतं मला पर्सनली पण तुम्ही मेसेज करू शकता की तुम्हाला एव्हरीथिंग, तुमचे काय अनुभव आहे ते सगळं तुम्ही शेअर करू शकता. खाली दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा आणि पूर्ण वेबसाईट वरती खाली पण काही माझे युट्यूब चॅनल आहेत, वेगवेगळे कोर्सेस पण तुम्हाला दिले, तर ते पण एकदा गो थ्रू करा. अँड सी यू ऑल, थँक्यू सो मच. भेटूयात आपण लवकरच 5 डेज क्लासमध्ये. सी यू ऑल, बाय बाय, थँक्यू.